जहां नहीं चैना वहां क्यों है रहना, अशा प्रकारचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी काल व्यक्त केलं आणि संपूर्ण खळबळ माजली. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राहिले. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असे नेते होते. याच अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये शिवसेना जेव्हा पहिल्यांदा फुटली तेव्हा छगन भुजबळ 17 लोकांना घेऊन याच विधान भवनात बाहेर आले होते. छगन भुजबळ त्यावेळेला अज्ञातवासात होते आणि अचानक ते सभागृहात अवतरले होते आणि असे छगन भुजबळ पुन्हा एकदा नाराज आहे. छगन भुजबळ जेव्हा नाराज होतात तेव्हा महाराष्ट्रातील ओबीसी जे आहेत ते आक्रमक होतात, रस्त्यावर येतात आणि तेच चित्र आता पाहायला मिळत आहे. नाशिक असेल, औरंगाबाद असेल, बीड असेल, नांदेड असेल, या सगळ्या भागातून समता परिषदेचे कार्यकर्ते नाशिकच्या दिशेने निघालेले आहेत. आता छगन भुजबळ यांची नाराजी नेमकी काय सांगते? छगन भुजबळ हे 7 वेळा आमदार राहिलेले आहेत, 2 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये छगन भुजबळ हे अत्यंत महत्वाचे नेते होते महायुतीचे. राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा फुटली तेव्हा अजितदादांबरोबर छगन भुजबळ महायुती म्हणजे भाजपाकडे गेले आणि संपूर्ण मराठा समाज आक्रमक असताना संपूर्ण मराठा समाज भाजपावर नाराज असताना, संपूर्ण मराठा समाज देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्याच्या चेहऱ्यावर नाराज असताना संपूर्ण मराठा समाजाला अंगावर घेण्याचं काम पहिल्यांदा अंबडमध्ये छगन भुजबळ यांनी केलं आणि आता तेच छगन भुजबळ मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून नाराज आहे. याचे काय नेमकं कारण काय? आणि सगळ्यात महत्वाचं 7 वेळा आमदार होऊन विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री राहून सरकारमध्ये राहून त्यांना आणखी काय हवंय? पुन्हा मंत्री व्हायचं होतं की एवढं त्यांना पुरेसं नाहीये. त्यांच्यासमोर पर्याय काय? माझ्यासोबत प्रमोद तुळशीवार आहेत, पुढारीचे राजकीय संपादक. प्रमोद, सगळ्यात पहिलं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान नाही मिळालं. कालचं जे वक्तव्य होतं अगदी थोडक्यात ते बोलले जाता आता की जहां नहीं चैना वहां नहीं रहना, तर या वाक्याचा नेमका अर्थ काय घेतला पाहिजे? मला वाटतं एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे या निमित्ताने. आपण एक संदर्भ दिला होता की नागपूरच्या इथेच विधान भवनात ते 17 आमदारांना घेऊन बाहेर पडले होते. तोच संदर्भ मी थोडा पुढे घेऊन जातो. त्याच 1991 मध्ये अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, हिवाळी अधिवेशनाच्या, त्यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं आणि सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांचा इथल्याच नागपूरच्या राजभवनावर सी सुब्रमण्यम यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली होती आणि 33 वर्षानंतर नागपूरमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात दुसऱ्यांदा शपथविधीचा सोहळा झाला. त्याच नागपूरमध्ये भुजबळ हजर होते, मात्र त्यांची शपथ झाली नाही. कदाचित त्यामुळे त्यांना कोणत्या अर्थानं म्हणायचं होतं की ज्या नागपूरमध्ये मला चैन पडत नाही, कारण मी जिथे आयुष्यात पहिल्यांदा मंत्री झालो तिथं मला मंत्रिपद नाकारलं गेलं माझी सत्ता असताना, म्हणून ते निघून गेले. की ते ज्या पक्षात आहेत तिथं त्यांना चैन पडत नाहीये, की ते ज्या सरकारमध्ये आहेत तिथे त्यांना चैन पडत नाहीये. राजकीय नेते अनेकदा अनेक शब्दामध्ये संकेत देत असतात, पण एकूण स्पष्ट आहे, त्यांनी स्वतःही ती जाहीर कबुली दिली आहे की ते नाराज आहेत आणि ते कोणतेही पाऊल उचलू शकतात असे संकेत त्यांनी स्पष्ट दिले. कोणतंही पाऊल म्हणजे नेमकं काय अर्थ याचा? कोणतंही पाऊल उचलू शकतात, पण त्यांच्या पुढे पर्याय काय या मुद्द्यावर मी प्रमोद यांच्याशी बोलणार आहे. पण सगळ्यात महत्वाचा, उद्या नाशिकमध्ये समता परिषदेचा मेळावा होतोय. काल तातडीने नाशिककडे रवाना होत असताना त्यांनी भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. आज त्यांची बैठक झाली, आज कुठलीही प्रतिक्रिया नाही. पण जे कार्यकर्त्यांना आदेश गेलेत की कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य म्हणजे कुठलीही जाळपोळ हिंसा वगैरे न करता उद्या नाशिकमध्ये यायचं, हे सगळं व्हॉट्सअप ग्रुपला कार्यकर्त्यांच्या मेसेजमध्ये गेलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं की उद्या छगन भुजबळ काय करतील? आता एक महत्वाचं की त्यांना डावललं का? छगन भुजबळ असं म्हणतात की मला का डावलं हे मलाच माहिती नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री करा म्हणून सांगितलं होतं, पण मला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही मंत्रिपद मिळालं नाहीये. जे मंत्रिपद आता झालेली आहेत, एकनाथ शिंदेचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, किंवा याच्यामध्ये भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मेन रोल काय आहे? मला असं वाटतं की साधारणतः आतापर्यंतचे आपण जे मंत्रिमंडळ पाहिले आघाडीचे किंवा विविध पक्षांचे, ते साधारणतः असं सूत्र ठरलेलं असतं की त्या पक्षाचा प्रमुख आपले मंत्री कोण असतील आणि कोण राहणार नाही हे ठरवतील. हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं पाहायला मिळालं की भाजपचे नेते, मुख्यमंत्री आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी हे शिवसेनेचे मंत्री कोण राहतील हे ठरवताना पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे कोण नाते पाहायला मिळाले. आश्चर्य म्हणजे दोनही पक्षाचे नेते दिल्लीचे श्रेष्ठी ठरवतील असं सांगायला लागले. दिल्ली के श्रेष्ठी हे त्यांचे श्रेष्ठी नाहीच आहेत. अजित पवारांचे कोणी श्रेष्ठी नाही, ते स्वतःच श्रेष्ठी आहेत. एकनाथ शिंदेचे पण कोणी श्रेष्ठी नाही आहेत, ते स्वतःच श्रेष्ठी आहेत. असं असताना हे नेते
त्यांचा उल्लेख करायला लागले आणि पहिल्यांदा असं झालं की कोणाला मंत्रिमंडळात संधी द्यायची हे भाजपच्या श्रेष्ठींकडनं त्याचा ग्रीन सिग्नल मिळवल्याशिवाय यांना मंत्रिमंडळात म्हणजे एवढं मॅन्डेट मिळालंय की सगळं फिल्टर करून मंत्रीची जी संख्या आहे ती फिल्टर करून चेहरे समोर आणले गेले. नक्कीच, कारण अब्दुल सत्तारांना नाही मिळाला, विजय शिवतारे तिकडे नाराज आहेत आणि तानाजी सावंत असतील ते त्यांना मिळालं नाही. मुळातच जे मुख्यमंत्र्यांना सोयीचे आहेत की तेच चेहरे ठेवण्यात आले, जे त्यांच्यासाठी अडचणीचे आहे, राजकीयदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतात, त्यांना राजकीयदृष्ट्या प्रशासनावर मांड बसवण्यासाठी वरिष्ठ माणसं जर मंत्रिमंडळात असेल तर ते कठीण जाऊ शकते. ही सगळे गणित ठेवून मुनगंटीवार असतील, वळसे पाटील असतील, छगन भुजबळ असतील, अशा सगळ्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे. त्याचे काय कारण असतील ते त्यांना माहीत आहे, परंतु हा त्या पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय नाही आहे हे मात्र स्पष्ट आहे. कारण अजित पवारांचं नॉट रिचेबल होणं, भुजबळांची नाराजी याचा सुद्धा काही ना काही संबंध आहे. भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याची अजित पवारांची इच्छा असावी पण भाजपच्या नेतृत्वाने नाही म्हटलं असेल आणि यांचा नाईलाज झाला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी जसे भुजबळ जहा नाही रहना वहा नाही रहना असं म्हटलं आणि ते गायब झालेत, आज अजित पवार पण गायब झालेले आहेत. त्यामुळे भुजबळ आणि अजित पवारांच्या मनात काय हा सुद्धा आपल्याला चिंतनाचा विषय. आता या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना चाललेलीच आहे, पण त्याचबरोबर ओबीसी विरुद्ध मराठा जो संघर्ष होता तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदानामध्ये दिसून आला. गावागावामध्ये ओबीसीचे मेळावे होत होते, गावागावामध्ये सगळे ओबीसी जे आहेत ते एकत्र होत होते आणि मराठा वर्सेस ओबीसी असंही मतदान झालंय आणि ओबीसीचं मतदान हे महायुतीला फायदेशीर ठरलेलं आहे आणि जागांची संख्या जी आहे ती त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आता एक महत्वाचं की समजा दिलीप वळसे पाटील आहे, यांना डावलण्याचं कारण काय? तिकडे भाजपमध्ये सुनील मुनगंटीवार आहेत, त्यांना डावलण्याचं कारण काय? नाही, मला असं वाटतं की प्रत्येकाचे कारणं जे आहेत हे वेगवेगळे आहेत. सांगितल्या वेगळे जात आहेत, प्रत्यक्ष वेगळे आहेत. सांगितल्या तर कोणी सांगत नाहीत, पण जेव्हा ऑफ द रेकॉर्ड बोललं जातं सुधीर मुनगंटीवारांबद्दल असं सांगितलं जातं की त्यांनी लोकसभा मन लावून लढली नाही. हंसराज अहिर जेव्हा 2019ला लोकसभा लढली तेव्हा त्यांनी त्यांच्या विरुद्ध काम केलं आणि त्यांचा पराभव घडवून आणला आणि आत्ताही ते ज्या मताधिक्याने जिंकायला पाहिजे ते जिंकू शकले नाही असा एक त्यांच्या विरुद्ध प्रचार केला जातोय. आणि पण मुळातच त्यांना लोकसभा बळजबरी लढायला लावली होती, त्यांनी नकार दिला होता, त्यांनी वारंवार हे सांगितलं होतं की मला लढायचं नाही, पण काहीतरी कारणं दिले जातात. दिलीप वळसे पाटलांच्या तब्येतीचं कारण दिलं जात आहे किंवा आणखी कुठले कारणं दिले जात आहेत, पण मुळात हे कारण जे आहे तब्येती खराब असून सुद्धा आपल्याला माहित असेल तर गोव्याचे मुख्यमंत्री होते ते अगदी मनोहर पर्रीकर, ते नाकाला सलाईन लावून सुद्धा मुख्यमंत्री होते, आपण पाहिलं असेल, अगदी सलाईन घेऊन फिरत होते. वळसे पाटील तर काही तशा परिस्थितीत असलेले नाहीयेत. मग वळसे पाटलांना का वगळण्यात आला एवढा ज्येष्ठ नेत्याला, जो या राज्याचा विधानसभा अध्यक्ष राहिलेला आहे, अर्थमंत्री राहिलेला आहे, गृहमंत्री सुद्धा काही काळ राहिलेला आहे? याचं उत्तर खरं तर सरकारने द्यायला पाहिजे. आपण तोपर्यंत तर्क आणि वितर्कच लढवू शकतो, परंतु काही ना काही दाल में कुछ काला आहे यात काही शंका. पण दाल में कुछ काला याच्यामध्ये जी डाळ आहे ती भुजबळ यांच्या बाबतीतली डाळ आहे त्याच्यामध्ये खूपच काळा आहे. याचं कारण असं आहे की आता छगन भुजबळ यांच्याकडे आता पर्याय नेमके काय आहेत ते शिवसेना. आता उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी एक वक्तव्य केलं की भुजबळ हे मला भेटत असतात, संपर्कात असतात. हे वक्तव्य खूप संकेत देणार आहे, सूचक आहे. पण हे असताना छगन भुजबळ शिवसेनेत जातील की नाही जातील, छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची सोडतील की पवारांकडे जातील, असे काय पर्याय आहे? कारण 5 वर्ष निवडणुका होणार नाहीयेत जोपर्यंत सरकार हे मजबूत सरकार आहे आणि मॅन्डेट जे आहे ते सगळ्यात जास्त मिळालेलं आहे. पण प्रचंड मॅन्डेट मिळालं आहे, 5 वर्ष काही निवडणुका होत नाहीत आणि नाही छगन भुजबळ यांना काय पर्याय आहे? छगन भुजबळांसमोर बरेच पर्याय आहेत, पण खरोखर ते त्या पर्यायाबद्दल गंभीर आहेत का हा प्रश्न आहे. कारण छगन भुजबळ हे जेवढे मुरलेले राजकारणी आहेत त्यापेक्षा ते मुरलेले नटसम्राट आहेत. ते अशा पद्धतीची नाराजी व्यक्त करणे, वातावरण निर्मिती करणे आणि आपला हेतू साध्य करून घेणे असं त्यांनी, आपल्याला जर कल्पना असेल, आत्ता आपण ताजं उदाहरण घेऊया की जेव्हा विधानसभेची निवडणूक आली तेव्हा सुद्धा ते त्यावेळेला ते राज्यसभेवर जायला इच्छुक होते, तुम्हाला आठवत असेल. कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांनी राज्यसभा मागितली होती कारण त्यांना असं वाटत होतं की मला बॅकलॅश होईल जरांगेंना विरोध करण्याचा. आता त्याच्यानंतर जेव्हा त्यांना असं लक्षात आलं की आपला मुलगा आता आपण कुठून निवडून येऊ शकत नाही, आपल्याला कल्पना असेल की जेव्हा 7 लोकांना राज्यपालांच्या कोट्यातनं विधान परिषद करण्यात आलं अगदी शेवटच्या दिवसात, आचारसंहिता लागायच्या काही दिवसापूर्वी, तेव्हा त्यात त्यांच्या मुलाची त्यांनी वर्णी लावून घेतली. तर ते आपली राजकीय सोय काय आहे हे बघून काम करणारे ते नेतृत्व आहे. त्याच वेळेला वातावरण निर्मिती करण्यात ते फार माहीर आहेत. ते लढवय्ये आहेत असं मला वाटत होतं, पण ते लढवय्ये नाहीये, ते धोरणी आहेत, मुत्सद्दी आहेत आणि नटसम्राट पण आहेत. त्यामुळे हे आता त्यांची जी जहा नाही चैना वहा नाही रहना
हा अभिनय आहे की खरोखरची आक्रमकता आहे हे तेच त्यांनी समजा या सरकारमधून ते बाहेर पडले, जर ते या पक्षातनं बाहेर पडले तर ती खरी होती असं समजायचं. अदरवाईज ते केवळ काहीतरी बार्गेन करण्याच्या परिस्थितीत आहे, नाही मला हे देत तर दुसरं काहीतरी मिळवण्याच्या ते प्रयत्नात आहे असंच मला वाटतं. पण तुमचा मूळ प्रश्न आहे की त्यांना पर्याय कोणते आहेत. त्यांना पहिला पर्याय जो उद्धव ठाकरेंनी सांगितला 19च्या पूर्वी आपल्याला आठवत असेल की मध्यंतरी ते पुन्हा शिवसेनेत परत जाणार अशी चर्चा होती. जेवायलाही बोलवलं होतं, ते स्वतः इच्छुक होते, पण तेव्हा त्यांना शिवसेनेतून उद्धव ठाकरे पण इच्छुक होते त्यांना घ्यायला, पण शिवसेनेच्या बाकीच्या लोकांकडनं विरोध झाला की याने बाळासाहेबाबद्दल काय म्हटलं, याने त्याला तुरुंगात टाकलं होतं, बाळासाहेबांना 1 दिवसासाठी किंवा काही तासासाठी म्हणा प्रयत्न केला होता, ती बाळू असा ते बाळासाहेबांचा उल्लेख करत होते. या सगळ्या आठवणी उद्धव ठाकरेंना करून देऊन त्यांच्या प्रवेशाला विरोध करण्यात आला, नाहीतर तेव्हाच ते शिवसेनावासी घरवापसी त्यांची होणार होती. ती आता घरवापसी करणे हा एक पर्याय त्यांच्या समोर आहे. तो उद्धव ठाकरेंसाठी एक चांगली लॉटरी असेल की एक आक्रमक नेता ओबीसी नेता त्यांना मिळेल. दुसरी एक त्यांना संधी महाराष्ट्राचा लालू प्रसाद यादव व्हायची आहे, ती या संधीचं सोनं करू शकतात. कारण आज एकीकडे जरांगे पाटील आता आपल्या आंदोलनाची घोषणा करणार आहेत लवकरच, अशा वेळेला पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी असं सगळं वातावरण होणार आहे. यांनी सरकारमध्ये राहून आक्रमकता दाखवली होती, ती आता सरकारच्या बाहेर राहून आक्रमकता दाखवणे आणि ओबीसीचा स्वतंत्र पक्ष उभा करणे ही एक संधी त्यांना आहे. आणि त्याचा एक मोठी पोकळी महाराष्ट्रामध्ये आहे, कारण ओबीसींचा म्हणून लालू प्रसाद यादव किंवा असे जे ओबीसी पॉलिटिक्स करतात शरद यादव, तसा पक्ष या महाराष्ट्रात कोणताही नाही. ती त्यांना करण्याची संधी आहे. बहुजन समाज पक्ष संपलेला आहे, ती एक त्यांना संधी आहे. तिसरं संधी आहे भाजप त्यांना घ्यायला इच्छुक आहे. मधल्या काळात आपल्याला माहित आहे की जेव्हा हे जरांगे पाटील आंदोलन चालू होतं तेव्हा भाजपने त्यांच्यासाठी लाल घडी अंतरल्या होत्या. अशा वेळेला जर ते पक्षांतर करून भाजपकडे गेले तर त्यांच्या जे रिक्त एक पद ठेवलेलं आहे ते कदाचित त्यांच्यासाठी रिक्त असावं आणि त्यांना मंत्री केलं जाऊ शकतं. असे अनेक पर्याय आहेत. आता याच्यातली कुठला पर्याय ते निवडतात की आहे तिथे राहून. उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये समजा गेले तर त्यांच्या मागे जी चौकशी झाली, तो सीबीआय चौकशी, ईडी चौकशी, असे काय ससेबिरा लागू शकेल? नक्कीच लागेल. मग तो पर्याय संपला, राहिले 2 पर्याय. हा त्याच्यातला भाजपमध्ये जाणे हा सगळ्यात सुरक्षित पर्याय त्यांच्यासाठी आहे. कारण ओबीसीचा पक्ष जरी त्यांनी काढला तरी अल्टिमेटली मग त्यांना भाजपला पूरक होईल असंच. म्हणजे जिथं जरांगे भाजपला अडचणीचं ठरतायत, जसं वंचित करतं की बा जिथं भाजपला सोय आहे तिथं आपला उमेदवार द्यायचा आणि काँग्रेसची मतं खायची आणि उमेदवार पाडायचं, तसं दुसरा वंचित भूमिका जी आहे ती भुजबळांना करावं लागेल. शेवटी जे काही पॉलिटिक्स त्यांना करायचं आहे ते ईडीला अनुकूल आणि ईडीला लक्षात ठेवून, ईडी नावाच्या ईश्वराला लक्षात ठेवून आणि त्या ईश्वराचे जे बाकीचे 2 दूत आहेत त्यांना लक्षात ठेवून भविष्यात त्यांचा. प्रमोद तुळशीवार राजकीय विश्लेषक, पुढारी या वृत्तपत्राचे आणि राजकीय अनुभव आहे. पण छगन भुजबळ उद्या एक मेळावा घेणार आहेत. हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांना मेळाव्यासाठी बोलवण्यात आलेला आहे. 2 भाग महत्वाचे आहेत. छगन भुजबळ अंगावर एखादी गोष्ट घेतात ते पूर्ण करतात, पण यावेळेला 5 वर्ष निवडणुका नाहीत. यावेळेला महायुतीला मॅन्डेट जे आहे ते लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेलं आहे. त्यामुळे काही आपण आक्रमकपणा केला तर काय पदरात पडेल याचा विचार मात्र ते नक्की करतील. कारण समता परिस्थिती जाळ्या संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. कार्यकर्त्यांना सरकारकडून बळ मिळत असतं, कामं मिळत असतात, त्यांची कामं होत असतात. त्याच्यामुळे छगन भुजबळ यांना आता वैयक्तिक विचार करता येणार नाही, कारण निवडणुका नाही आहेत. आणि कार्यकर्त्याला जर मोठं करायचं असेल तर ते पुन्हा महायुती, जसं प्रमोद यांनी म्हटलं की ते भाजपची साथ देऊ शकतात बाहेर राहून. पण उद्या नेमकं काय होणार आहे याची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. तुर्तास इथेच थांबतो. आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र.